विंदन विपक्ष टीम आपण पाहिलं असेल पाटणोली वॉरियर्स विपक्ष वरचेओली 40+ विपक्ष टीम वामजे 40+. या सर्व 40+ संघांना एक महत्त्वाची विनंती सूचना आहे. जो 40+ संघ इथे उपस्थित झाला असेल त्यांनी इथे उपस्थिती दर्शवायची आहे. बघा बेळवली 40+, त्यानंतर बॉस फायटर पारगाव 40+, विचुंबे 40+, विंदणे 40+, पाटणोली 40+, वरचवले 40+, वावंजे 40+ आणि भिंगारीच्या जागी जासई 40+. बघा या सर्व संघांनी जो उपस्थित असेल त्यांनी उपस्थिती दर्शवा आणि जो अनुपस्थित राहील ऐनवेळी प्रवेश अनिश्चित करेल त्या संघाची पूर्णपणे 40+ कमिटीकडे तक्रार केली जाईल. कारण निवडक संघ आहेत 8. जर या 8 संघांपैकी जर संघ कुठला उपस्थित राहिला नाही तर 40+ संघटना त्याचा निर्णय घेतील. कोणत्याही स्पर्धेमध्ये त्या संघाला प्राधान्य किंवा सहभाग मिळणार नाहीये. महत्त्वाची सूचना आहे. कारण 40+ तुम्हाला खेळायला मिळते. तुम्ही ऐनवेळी जर प्रवेश निश्चित कराल ना आयोजकांची तारांबळ उडते, आयोजकांचा नुकसान होतोय आणि सर्व खरं तर आयोजन ज्या पद्धतीने मेहनत करतायत त्यांची निराशा करतायत. त्यामुळे मी आयोजन कमिटीच्या वतीने महत्त्वाची सूचना करतोय. जो संघ अनुपस्थित राहील त्याची तक्रार त्याच्यावर निर्णय 40+ रायगड कमिटी संघटना निर्णय घेईल. येस गेम ऑन. पंचाच्या मात्र नक्कीच इशारा आलाय. ग्रीन सिग्नल मात्र नक्कीच आमच्याकडे पोहोचला गेलाय. दोन्ही टीमला आपण देऊया बेस्ट ऑफ लक आणि बोलूया मॅच कडे. आपण पाहताय टीम पाली विपक्ष टीम चिंचवली बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू मोठा फटका मारचा प्रयत्न, जेलची नामी संधी पकडला जेल. नीरज बॅक टू द आउट. अजून एक मोठा धक्का. पहिल्या चेंडू होती कल्पेश शेलके बॅक टू द आउट. पहिल्या चेंडू वरती फोपला न फोडता तंबूच्या आश्रयाला विसावा घेतोय. आदरणीय अरुणजी रामपाली साहेबांना विनंती करतो तुम्ही सुद्धा आपल्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं मत नक्कीच केलं जाईल. हार्दिक हार्दिक स्वागत, स्वागतम सुस्वागतम, सहर्ष स्वागतम आणि सर्व क्रिकेट रसिकांचं आणि पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट आपण पाहिलं लफड्यानं बाद झाला. कल्पेश शेलके मोठा धक्का मात्र नक्कीच पाहायला मिळाला. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राहुल भोईर नॉस्ट्राईक एन वरती फलंदाज बाद आहे. या स्पर्धेचा पहिला अर्धशतक या नावावरती कळत तर आपण पाहिलं असेल फलंदाज रोहित पाटील नो डाऊट विस्फोटक खेळाडू. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू खूप लावत आहे आणि पाठवून सुद्धा त्या सीमारेषा पार आउट ऑफ द पार्क. आलाय पंचांचा इशारा. इट्स अ बिग हिट षटकार 6 धावा. डीजे मास्टर मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, थोडा झाला फंबल. या फंबलिंगचा फायदा बॅटिंग करा संघाला मिळला म्हणजे टीम पाले संघाला. आणि फलंदाज पाहतोय आपण राहुल भोईर 6 नंतर 4. 2 चेंडूवरती धावा आल्या 10. डीजे नक्कीच एक मिनिट जरा थांबवतो डीजे मास्टर हर्षला. अरुण राम पाटील यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. अरुणजी पाटील आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. आपलं सहर्ष स्वागत. 6 नंतर 4. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. डान्सिंग अटॅक अप्रतिम फटका. स्टँड अँड डिलिव्हर नाहीये तर समोरच्या दिशेने नाहीये तर मिड विकेटला खरं क्लिअर करून चेंडू ट्रॅव्हल झाला. असून एक ठोकला गेलाय. 6-4. त्यानंतर पुन्हा एकदा 6चा फटका षटकार. पाटील माजी सरपंच बेळवली आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू लिजेंड प्लेअर 40+ आपल्याला विनंती आहे नरेश पाटील आपण या व्यासपीठावर यावं.
खरं तर सरपंच पद अगदी त्यांनी कमी वयामध्ये आज सांभाळलं आणि आज त्यांच्यावर जबाबदारी दिली. ते बेलवली गावचे सरपंच माजी नरेशभाई पाटील, आपलं सहर्ष स्वागत. पहिल्या चेंडूतून विकेट, त्यानंतर हल्ला आणि तर आपण पाहिलं असेल फलंदाज राहुल भोईरचा मात्र नक्कीच मोठे फटकेबाजी. 6-4. त्यानंतर पुन्हा एकदा तर डान्सिंग अटॅक करून चेंडूला पाठवून दिला होता मिडविकेट रिजन मध्ये. आउट ऑफ द पार्क मात्र नक्कीच षटकार ठोकला गेला. त्यानंतर चांगला कमबॅक बॉलिंग मार्क होती. ब्लॉक कॉल चेंडू खोदून करण्याचा प्रयत्न होता स्वतःच्या फॉर्ममध्ये. चांगले फिल्डिंग. 16 धावा लागल्या स्कोरवरती. पहिल्या षटकाचा मात्र नक्कीच खेळ झाला समाप्त. 3 चेंडू डॉट फेकले गेलेत आणि 3 चेंडूवरती 3 करतर मोठे फटके आपल्या पाहायला मिळाले फलंदाज राहुल भोईरच्या माध्यमातून. नक्कीच चर्चा सुरू करूया आपण. चेतन स्वामी, मागच्या 3 ते 4 संघांना पॅनल्टी दिली आहे आपण या आपल्या आयोजन कमिटीनं वेळेच्या बंधनामुळं. ज्यावेळी 15 मिनिटाच्या जास्त तुम्ही वेळ खर्च करताना 3 षटकांसाठी, त्यावेळी तुमचा एक प्लेअर आतमध्ये 3 ते 4 रात्रीमध्ये तुम्हाला असा हा चित्र पाहायला मिळाला. त्यामुळं कोणाला अजूनही पॅनल्टी मिळू नये याकडे लक्ष द्यावं. वेळेचा बंधन मात्र नक्कीच असेल या स्पर्धेमध्ये. पाहिलं असेल आपण नियम अटी हे मात्र नक्कीच आपण पाहिले असतील सर्व. खरं तर नियम अटी जेव्हा तुम्ही टॉस करा करता मात्र नक्कीच येतात प्रचंड बॉक्समध्ये, तेव्हा मात्र नक्कीच प्रत्येक नियम अटी समजून सांगण्याचं काम आमचे आयोजक मात्र नक्कीच करत असतात. त्या नियम आणि अटींचं मात्र नक्कीच पालन करणं तुमचं खरं तर खूप गरजेचं आहे. तर बेलवली 40+ संघाचा संगणक आलेला आहे. मी जासई 40+ किंवा भिंगारी 40+, चला भिंगारी 40+ जर आला असेल तर त्यांनी उपस्थिती दर्शवायची आहे. महत्वाची सूचना. 7 चेंडूचा वाजविकेल संपला गेला. धावा लागल्या स्कोर करते 16. तर बॉल ट्रॅक वरती पाहताय आपण हितेन पाटील मागच्या सामन्याचा हिरो. तर समोर अजून एक आपण पाहिलं असेल पाली संघाचा सुपर डुपर स्टार फलंदाज पाहताय आपण रोहित पाटील, मागच्या सामन्याचा हिरो. दोन्ही खरतर मागच्या सामन्याचे हिरो आहेत. एका मायकासमोर खरतर आज जोडला गेला. पहिल्या चेंडू आडव्या पाट्याचा प्रयत्न, खूप मोठी विकेट होईल का? आकाश शेळके उत्कृष्ट समालोचक, त्याने मात्र नक्कीच पकडलाय झेल आणि मागच्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला रोहित पाटील. बॅक टू डग आउट. मोठा धक्का, गोल्डन डकचा शिकार विकार मात्र नक्कीच बनला गेलाय. ही विकेट तर खूप इम्पॉर्टंट या मॅच मध्ये. तर 40+ जो संघ इथे उपस्थित असेल त्याने आमच्याकडे उपस्थिती दर्शवायची. बेलवली 40+ इथे दाखल झालेला आहे. अजून कोणताही 40+ संघ जर इथे उपस्थित झाला असेल त्यांनी सर्वांनी कृपया इथे उपस्थिती दर्शवावी. पहिले चेंडूवरती विकेट पाहायला मिळाली. रोहित पाटील मागच्या सामन्याचा हिरो या मॅच मध्ये तर पुन्हा एकदा 0 बनला गेला की काय? पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट, गोल्डन डकचा शिकार बनला. गोल्डन विकेट पटकावल्या. आपण बॉलिंग मार्गवरती पाहता हितेन पाटील. मोठा फटकेबाजीचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. झेल करे क्षेत्रशः पुन्हा येतोय आणि पकडतोय झेल. फलंदाज आल्या तर परतीचा प्रवास करतोय. महेंद्र बॅक टू द आउट. 2 चेंडू 2 मोठे धक्के. महेंद्र बॅक टू द आउट. आपण पाहिलं असेल रोहित पाटील बाद झाला. त्यानंतर मैदानावरती उतरला गेला महेंद्र. तो सुद्धा मात्र नक्कीच विकेट तर देऊन परतीचा प्रवास मात्र नक्कीच आपण पाहिलं असेल हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल. बॉलिंग मार्ग होती पाहता आपण मागच्या सामन्याचा हिरो हितेन पाटील. चांगला चेंडू, परंतु गॅप खूप मोठा. त्या गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सीमारेषा पार. पंचांचा इशारा आलाय. असून एक दमदार चौकार.
आल्या लगत तर चौकात ठोकला गेला फलंदाज पाहिला असेल पण हर्षलच्या बॅट मध्ये 4 धावा मात्र नक्कीच पटकावल्या गेल्या. 4 धावांनी संघ जाऊन पोहोचला आहे. टीम पाली संघ आपण पाहता स्कोर धावा लागले आता 20 धावा. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, त्यानंतर या षटकामध्ये विकेट त्यानंतर 4 तेज तर्रार. फास्ट अँड फ्युरियस डॉट चेंडू फेकला गेला. कमबॅक कसा असावं मैदानाच्या आतमध्ये पाहिला असेल आपण. बॉलिंग मार्क होती हितेन पाडीलचं. 2 चेंडू 2 विकेट, त्यानंतर 4, त्यानंतर तेज तर्रार गोलंदाज हितेन पाडील मात्र डॉट फेकला गेलाय. अंकुशजी शिर्केस आपण कोण घडतर आपण पाहिलं असेल चिंचवली संघासाठी मात्र नक्कीच शुभेच्छा आल्यात. त्यांचं मात्र नक्कीच करूया स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. एक लेजंड खेळाडू, एक गोलंदाज मात्र नक्कीच म्हटलं तरी अवघड राहणार नाहीये. आज मात्र नक्कीच काही कारणास्तव या मॅचला मिस केल्या. मोठ्या फटक्या मारायचा प्रयत्न आहे, फिल्डर आहे तैनात, पकडलाय झेल चौकार मात्र नक्कीच चांगला कमबॅक. फलंदाज बाद होईल. चौका ठोकणारा हर्षल बॅक टू द आउट. अजून एक धक्का बसलाय. टीम पाहिला असेल आपण पाली संघाला. कमबॅक पहा हितेन पाडील याचं एक षटक फेकलं. अजय सावंत आणि दिनेश पारधी ग्रामपंचायत सदस्य, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. अजय सावंत, दिनेश पारधी, आपलं सहर्ष स्वागत. शेवटचा अंतिम चेंडू बॉलिंग मारुती बाते पण हितेन पाडील. अजून एक चेंडू पडल्यानंतर उचले घेतला. जे हवं होतं का तर हितेन पाडील साठी तेच मैदानाच्या आतमध्ये घडला गेलाय. एक षटक फेकलं, धावा खर्च केले 4 आणि 2 मोठे धक्के, 3 मोठे धक्के या षटकामध्ये. हितेन पाडीलची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या हितेन पाडील साठी. चला स्पीडअप करा. फक्त ना फक्त 4 मिनिटं आहेत तुमच्यासाठी. 4 मिनिटांमध्ये कळतर एक षटक फेकणं गरजेचं आहे. टीम आपण पाहिलं असेल चिंचवडी संघ पहिल्या मॅच मध्ये कळतर पॅलेच केलं होतं, त्याची मात्र नक्कीच तुम्हाला जाणीव असेल. हे कळतर आपण पाहिलं असेल चिंचवडी संघ. पारगाव 40+ आपण जर इथे आला असाल तर कृपया आपली उपस्थिती लगेच दर्शवा. पारगाव 40+, त्यानंतर मी विनंती करेन विचुंबे 40+, जासई 40+, विंदणे 40+, पाटणोली 40+, वरचवले 40+, वावंजे 40+, सर्व संघांना विनंती करतोय की जो संघ इथे उपस्थित झाला असेल त्यांनी आयोजकांशी लगेच संपर्क साधायचा आहे. बेलवली संघ इथे आलेला आहे, त्यांचं सहर्ष स्वागत. शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय पण तिसरा षटक फेकण्यासाठी सज्ज बॉलिंग मार होती पाहतोय आपण चिंचवडी संघाचा अजून एक तेजतारा गोलंदाज. म्हणतात पहिल्या चेंडूवरती आक्रमण करायचा प्रयत्न आहे. चेंडू खूप अववाद आहे परंतु तिथं मात्र नक्की झाली चुकी आहे. आपण पाहताय उमेशने मात्र नक्की झेल सोडल्या. 2 धावा तर अजून झाल्यात ऍड. 2 झेल मात्र नक्की चांगल्या पकडले होते. तिसरी मात्र नक्की झेल उडाली होती, त्यामध्ये नक्कीच असफल ठरला. मंगेश आपण पाहिलं असेल 2 धावा पहिल्या चेंडूवरती ऍड झाल्यात. 2 धावने स्कोर धावा लागल्यात तब्बल 22 धावा. 22 लॉस ऑफ 4 विकेट्स. दमदार सुरुवात झाली ते पहिल्या षटकामध्ये 16 धावा कुठून काढल्या होत्या. त्यानंतरचं कमबॅक पहा हितेन पाडील याचं एक षटक फेकलं, धावा खर्च केल्या 4 आणि 3 मोठे धक्के. हितेन पाडील मागच्या सामन्याचा हिरो आणि या मॅच मध्ये सुद्धा तेच खेळताना पाहायला मिळाला. स्ट्राईक एनवरती फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन राहुल भोईर.
येस स्टँड अँड डिलिव्हर खूप मोठा फटका आणि पाठवून सुद्धा सीमा रेषा पार पार्किंग प्लॉट मध्ये मात्र नक्की चेंडू डिपॉझिट केला फलंदाज आपण पाहिला असेल राहुलच्या बॅट मधून लांब वरचा षटकार डीजे मास्टर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण हे संगीत ऐकलं डीजे डॉलीच्या माध्यमातून डान्सिंग अटॅक करायचा प्रयत्न चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल झाला दोन खळतर खेळू मात्र नक्कीच एका चेंडू पाठीमागे आपण पळताना पाहायला मिळाले तोपर्यंत सिंगल धाव होती डबल मध्ये कन्वर्ट केलं 6 नंतर 2 धावा मात्र नक्कीच पाहायला मिळाल्या 2 धावा झाल्या आड्या चेंडूवरती पण धावा लागल्या स्कोर कडवरती डबल पाहते आपण पाली संघाच्या डबल 30 धावा 4-30 ही अशी मात्र नक्कीच दमदार सुरुवात करताना 4 षटकांची लढत 24 चेंडू पहिल्या पूर्वार्धामध्ये फेकले जातील 1 चेंडूमध्ये 1 मिनिटामध्ये 3 चेंडू फेकणे गरजेचे आहेत फुलटा चेंडू मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता प्रॉपर करता टायमिंग झाला नाही या सिंगल धाव होती डबल मध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केलं तिसरीचा प्रयत्न नाही टार्गेट हिट झाली तिसरीचा प्रयत्न असेल का यस या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा झालंय की काय 3 धावा सेकंड मात्र नक्कीच असेल ही दुसरी टीम आणि खरं तर आपण पाहिलं असेल 3 धावा झाल्या पळून काढल्या ऍड आणि 3 धावा खरं तर लागल्या स्कोर कर धावा 33 धावा 33 हार्दिक पांड्या खरं तर जर्सी नंबर असेल 33 आपण पाहिलं असेल तेजस मुंडे आणि त्याचबरोबर तेजसजी पाटील आपलं सहर्ष स्वागत स्लोवर वन चेंडू पडल्यानंतर वलण घेतला परंतु पंचांचा इशारा आमच्याकडे खरं तर वल्ले केलेत स्ट्राईक पंचांचा इशारा वाईट चेंडू चला भीमर आणि खरं तर वाईट साठी आपल्या मात्र नक्कीच रिओ दिला जाईल असं आमचा मात्र नक्कीच आयोजकांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय प्लीज दबाव टाकू नका हॉर्नफिल अंपायर मात्र नक्कीच जो तुम्हाला निर्णय देतील तो निर्णय मात्र नक्कीच ठाम राहावा लागेल चला स्पीडअप करा दोन्ही संघ आपण पाहताय फिल्डिंग करा संघ चिंचवली संघ विनंती करतो चला स्पीडअप करा फिल्डिंग करा संघ ऑनफिल्ड जो आम्हाला नक्कीच अंपायरने निर्णय दिलाय त्या निर्णयाला मात्र नक्कीच ठाम राहावा लागेल वाईटचा इशारा मात्र नक्कीच आलाय पंचांचा इशारा स्ट्राईक 5 आपण पाहताय लांचनची गावण सर त्यानंतर यस वाईटचा इशारा मात्र नक्कीच आलाय एक्स्ट्रा मध्ये अजून एक धाव जोडली जाईल 34 धावा लागल्या स्कोर कार्ड होती शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल 2 चेंडू मात्र नक्कीच बाकी असतील 34 धावा अद्याप 2 चेंडू बाकी असतील मोठा फटका मारायचा प्रयत्न समोर दिशेनं 20 मध्ये फटका सजवलाय आणि पाठवून सुद्धा दिलाय सीमारेषा पार पंचांचा इशारा आलाय मोठा फटका म्हणजे षटकार चालीस धावा लागले स्कोर कार्ड वरती मोठा फटका पाहायला मिळाला सँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेनं खरं आपण पाहिलं झालं ब्लॅक स्क्रीन होती ना त्या चेंडू खरं ब्लॅक स्क्रीनला धडकत चेंडू मात्र नक्कीच पंचांचा इशारा आपला पोहोचला षटकार त्यानंतर पुन्हा एकदा दबाव षटकार काय दबाव पहा बॉलिंग मार्क होती पाहते आपण मंथन याचं अजून एक आव्हानदार चेंडू फेकला गेला एक्स्ट्रा मध्ये अजून एक धाव जोडले गेल्या 41 धावा लागल्या स्कोर करते 41 लॉस 4 विकेट्स एक दमदार सुरुवात करताना टीम पाहिली रोहित पाटील बाद झाला त्यानंतर चांगले इनिंग आपल्या पाहायला मिळेल हलक्या त्यानं ग्लान्स केलाय कव्हर सेशन करता चेंडू उचलून फेकेल डबलचा प्रयत्न धोक्याची घंटा परंतु 2 धावा सुद्धा ऍड झाल्यात या चेंडूवरती त्यानंतर टाळ्या 43 धावा लागल्या स्कोर करते 2 धावेनं 3 षटकांचा 5 विकेट संपला गेलाय 43 धावा लागल्या स्कोर कार्ड होती
आणि विनंती करतो खरं तर टीम फिल्डिंग करा संघ, तुम्हाला पॅनल केलं जाईल कारण जवळजवळ तुम्ही धावा 17 मिनिटं खरं तर घेतले गेले 4 षटक. अजून 15 नक्कीच टाइमपास चालू आहे. खरं तर विनंती असेल आता मात्र नक्कीच 2 धावांची पॅनल केली जाईल असा आयोजकांचा निर्णय आलाय. शेवटचं अंतिम षटक आहे. चला पाणी पुरवायचं आहे मैदानावरती. त्या चिंचवली संघाचा अजून एक तेज थरार गोलंदाज नीरज जांभळे. राम घरत वरचवले, राम घरत, नेहा एंटरप्राइजेस वरचवले, राम घरत शेट आपण यावं या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. किती झाले, किती ओव्हरला? एक प्लेअर आतमध्ये घ्यावं. येस, घेतला घेतला. शेवटचा अंतिम चेंडू, अंतिम षटक. पहिला चेंडूवरती मोठी विकेट. षटका ठोकणारा फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन, फलंदाज बाद होईल. राहुल भोईर, मोठे धक्का टीम पाली संघाला. जे मास्टर राहुल भोईर आपण पाहिलं विस्फोटक खेळाडू, लेफ्ट हँड बॅट्समन, एक ताकदवर फलंदाज आणि त्या ताकदीचा खेळ तर वापर आज या मैदानावरती पाहायला मिळाला. 10 चेंडू फेस केले, धावा मात्र नक्कीच कुठल्या 35, त्यामध्ये 4 मोठे खरतर फटके, 4 षटकार, 2 चौकार खरतर ठोकून आपल्या टीमला मात्र नक्कीच एक चांगला टार्गेट नक्कीच प्रयत्न केलाय. परंतु असून एक झेल होईल का? बॅक टू बॅक दुसरा विकेट. राहुल भोईर नंतर मैदानावरती उतरला आशिष पाटील, तो सुद्धा मात्र नक्कीच बाद झाला गेलाय. अजून एक मोठा धक्का मात्र नक्कीच टीम पाली संघाला. आशिष पाटील सुद्धा बाद झालाय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर बॉलिंग मार्क होती पाहता आपण चिंचवली संघाचा अजून एक तेज तरार गोलंदाज, नो डाऊट नीरज शेळके जांभळे. निलेश शेळके येस ऑफस्टमच्या खूपच बाहेर, पंचांनी हेरला आणि दंडित केलं. आमच्याकडे तर वल्ला गेला आणि सांगितलं गेलाय की चेंडू मात्र नक्कीच अवंतर असेल, एक्स्ट्रा मध्ये तर ऍड होईल. पहिली धाव मात्र नक्कीच खर्च करताना या षटकामध्ये पाहिलं असेल आपण नीरज. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर या स्पर्धेची हॅट्रिक होईल का? चेंडू खूप हवा, पुन्हा एकदा प्रचंड वेगाने तर चेंडूवरती झडपण्याचा प्रयत्न होता, पण तो सिंगल होती, डबल मध्ये कन्वर्ट केले. 2 धावा झाल्या आणखीन ऍड या चेंडूवरती. 2 धावाने संघ जाऊन पोहोचलाय टीम पाली संघ. 46 धावा, 46, लॉस ऑफ 6 विकेट्स आपण पाहिले असेल. एक दमदार सुरुवात करण्यात मात्र नक्कीच अपयशी ठरला रोहित पाटील. त्यानंतर जी धुवा होती
खेळताना आपण पाहिलं असेल तिसरा क्रमांकावर रोहित भोईर आला, त्यामध्ये 10 चेंडूमध्ये 35 धावांची बारदार केली. स्विचचा फटका, प्रॉपर टायमिंग, चेंडू हवाई सफर होतोय सीमारेषेच्या पार. 1 बाउन्स स्वीकार. तील 50 धावा कंप्लीट झाल्यात. चला भीमरसाठी तर पंचांकडे मात्र नक्कीच तिसऱ्या पंचांकडे मात्र नक्कीच मागणी केल्या. मी विनंती करतो तिसऱ्या पंचांना इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू फेकला होता परंतु स्विच खेचून बॉलला पाठवून दिला. बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकार पाहायला मिळाला. शेवटचे अंतिम 2 चेंडू पहिल्या पूर्वार्धातील ब्लॉक चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. त्यानंतर आपण पाहिलं रेस्टॉरंटच्या पाठीमाग सिंगल धाव मात्र नक्कीच मिळाली बाईकच्या स्वरूपात. पंच बॅटकड ना, एस बॅटकड मात्र नक्कीच पंचांचा इशारा. अजून एक धाव जोडली जाईल. शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या पूर्वार्धातील. धावा लागल्या. स्कोर डबल 51 धावा 51. टार्गेट सेट करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकतोय. गोंधची मार्ग होती नीरज. ब्लॉक कॉल. क्रिकेटचा मन मस्त फेकला गेलाय परंतु पंचांचा इशारा आहे येणं बाकी असेल. डॉट चेंडू असेल. शेवटचा अंतिम चेंडू म्हणजे 4 षटक आणि 52 धावेची गरज टीम चिंचवली संघाला. 4 षटक 24 चेंडू आणि दुसऱ्या पूर्वार्धामध्ये आपण 52 धावा तर काढायची आहेत. टीम पाहिलं असेल चिंचवली संघ. नीरज आपण पाहिलं असेल 1 षटक फेकलं. अंतिम षटक जवळ धावा खर्च केल्यात 8. 2 विकेट. अप्रतिम गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. असं वाटलं होतं 3 षटकामध्ये धावांचा मात्र नक्कीच उंचांक गाठलाय की काय, परंतु त्यानंच कमबॅक पहा. पारगाव 40+ संघ आपण कृपया संगणक यावं. या पारगाव 40+. चला पारगाव 40+ चे कॅप्टन तर यायचं आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. 4 षटक आणि 52 धावेची गरज. 24 चेंडू आणि 52 धावेची गरज टीम जिंकण्यासाठी पाहिलं आपण चिंचवली संघाला. तर मी मोहनदास या गावचे खरं तर माजी सरपंच ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी राहिल्या सौभाग्यवती विनंती मोहनदास पाटील, मी यांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावर माजी सरपंच बेलवली, कमी वयामध्ये खरं तर सरपंच पद ज्यांनी भूषवलं आणि एक उत्कृष्ट लिजंड प्लेयर 40+ मध्ये अप्रतिम खेळी करणारा, आपल्या वयाच्या अगदी टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये मित्रांनो एवढी मोठी प्राईज अर्थात बाईक त्यांना कधी मिळाली नाही, परंतु 40+च्या क्रिकेट स्पर्धेमध्ये त्याने आत्ताच चिल्ड्रन स्पर्धेमध्ये बाईक मिळवली आहे. तो 40+चा खेळाडू नरेश पाटील माजी सरपंच बेलवली यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. धन्यवाद नरेशजी पाटील. एक यशस्वी आयोजक देखील आहेत. बेलवली गावामध्ये रजनी स्पर्धेचं आयोजन सातत्याने त्यांच्या वतीनं होत असतं. तर नरेशजी पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय पारगाव 40+, वरचवले 40+, जो संघ 40+ जेवढे उपस्थित असेल ना, सर्व प्लेयर आले असतील तर त्या संघानं आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आनंद शेलके 40+चे एक विंदणेचे लिजंड प्लेयर. आनंद शेलके आपलंही सहर्ष स्वागत. आनंद शेलके यांचंही ते आगमन झालंय, त्यांचंही हार्दिक स्वागत. मित्रांनो आपण करूया सुरुवात उत्तरार्धाला. आजच्या रात्रीतला खरं तर 4थ्या रात्रीतला विनर वर्सेस विनर हा सामना.
तर धन्यवाद चेतन स्वामी. पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. मी रवींद्र म्हात्रे तुम्हाला सर्वांना घेऊन जातोय थेट मैदानावर, जिथे मात्र विनर वर्सेस विनर, एका बाजूला पाली बी संघ तर दुसऱ्या बाजूला एक विनर संघ, अर्थातच नाव आहे श्रीराम चिंचवली. मागच्या मॅचमध्ये दोन्ही टीम्सनं बघा एकतर्फी विजय संपादित केलाय. पूर्वार्धाचा खेळ इथे समाप्त झाला. पूर्वार्धामध्ये 4 ओव्हरमध्ये एकूण धावा पाहायला मिळाल्या त्या 51. चांगली धावसंख्या रचली आहे पाली टीमनं. 52चं लक्ष, परंतु पहिल्या बॉलवर चेंडू दंदन 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 करत चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. हे तो खणखणीत चौकार. या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं देखील सरचे स्वागत. तंटामुक्ती कमिटीचे ते खरं तर अध्यक्ष आहेत ऑटोकॉम बॉक्स. टायमर लावला जाईल. यस अंपायर. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. गोलंदाजावर आक्षेप आलाय. चिंचवली टीमच्या फलंदाजांनी पाली टीमच्या गोलंदाजावर घेतलेला हा आक्षेप. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय निलेश. ओहो, लवली स्ट्रोक. पुन्हा एकदा त्याच दिशेनं वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूवर पकड करील. एक सिंगल आली आहे. आपण पाहत आहोत श्रीराम चिंचवली विपक्ष अगदी त्यांच्या विरोधात पाली ब असा हा मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. पाली गाव म्हटलं ना तर खरं तर मल्लयुद्ध, कुस्त्यांच्या जंगी शर्यती 15-20 वर्षापूर्वी या गावामध्ये तांबड्या मातीतला खेळ खेळायला नक्कीच मजा यायची. बरेच आपले परिसरातील मंडळी तिथे जायचे. परंतु आज याच पाली गावामध्ये हा मल्लयुद्ध तांबड्या मातीतला खेळ राहिला नाही, तर क्रिकेटचा हा एक जबरदस्त खेळ त्या गावामध्ये खेळला जातोय. तो पाली गाव आज फाईट करतोय चिंचवली टीमच्या विरोधात. पहिला ओव्हर सुरू आहे. निलेश या गोलंदाजाचा धावसंख्या 5. हा खोलात फेकलाय स्वतः गोलंदाजाच्या जवळून चेंडू, परंतु बिहाइंड द बॉलर हो डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न केला होता. गोलंदाजानं देखील परिश्रम घेतले चेंडू अडवण्यासाठी, त्याला सापडला नाही. परंतु त्याच्या पाठीमागे असणारा जो सिलिमिडॉनला 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक होता ना कल्पेश, त्यानं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 1 धाव आली आहे. त्यानंतर मात्र धावसंख्या देखील पुढे सरसावेल. डायरेक्ट हिट करण्याचा देखील त्यानं प्रयत्न केला होता. धावसंख्या धावफलकावर 6. बिनगडी बाद धावसंख्या. निलेश पुन्हा एकदा फास्टर बॉलर. ओ वेग वेग वेग, वाऱ्याच्या वेगानं चेंडू फेकला जातोय. अगदी भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. आणि निलेशचं हे खास वैशिष्ट्य राहिलंय. गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवर डीप एक्स्ट्रा कव्हरला जसा चौकार आला ना, तदनंतर त्यानं मात्र कमबॅक केलाय. कारण 51 धावा आल्या. 52 धावांचं लक्ष आहे. 52 धावा म्हटल्या ना तर थोडा फायटिंग स्कोर आहे. या मैदानावर अगदी चेस करताना फलंदाजांना खूप मेहनत घ्यावी लागते. नेक्स्ट बॉल निखिलचा पंचांना पार करून गोलंदाजी करेल. हाई समरीन डिलेव्हरी पाहायला मिळाली. जसा चेंडू पडला टॉस झाला नाहीये. हा बॉल खाली राहिला. या चेंडूला तुम्ही पाहिला तर अगदी समरीन डिलेव्हरी तुम्हाला पाहायला मिळाला. अर्थात धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 6 धावा. निखिलचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेचा ओव्हर आहे. फलंदाज डॉट डॉट खेळतोय अमोल. आता तिसरा डॉट केला तर ऑडीचं सिम्बॉल तयार होईल. कारण मागच्या 2 बॉलवर एकही धाव आली नाही. अमोल ऑन स्ट्राईक. आई चेंडू पॅडवर आदळलाय. लाऊडली अपील केला होता. बैठक स्ट्रोक खेळण्याचा अमोलचा प्रयत्न यशस्वी झाला आणि तिथे मात्र टाळ्यांचा आवाज आलाय या गोलंदाजासाठी निलेशसाठी. कारण धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 6. गोल्डन ओव्हर. एका सोनेरी षटकाची समाप्ती झाली. एका यशस्वी षटकाची समाप्ती झाली. आता धावा आणि चेंडूंचं समीकरण अगदी कठीण होत राहील. फक्त 6 धावाल्या. 52 धावांचं लक्ष असताना नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल.
मी उल्लेख केला होता सातत्याने, कारण पाली गावामधला एक डॅशिंग व्यक्तिमत्व रवी शेळके, महाराष्ट्र अर्थातच लायन ग्रुपचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र संघटना. आणि आज रवी शेळके देखील या मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचंही आपण करूया स्वागत. आज रवी शेळके यांचे बंधू या संघामध्ये खेळत आहेत. महेंद्र शेळके एक उत्कृष्ट खेळाडू. आणि पाहूया आता पाली टीमची थोडी बाजू मजबूत आकाश शेळके यांच्या संघाच्या विरोधात. नवीन बॉलर येतोय मैदानात, कल्पेश येतोय. चला लवकर घ्या, तुम्हालाही पॅनल्टी मिळेल मग पाली संघ, कारण या अगोदर चिंचवली संघाला देखील मिळाली होती. हाही वेगवान गोलंदाज, परंतु वेगावर नियंत्रण नाहीये, दिशेवर वेगाचा वापर जास्त केला गोलंदाज कल्पेशनं. तिथे मात्र पहिला बॉल वाईड फेकलाय. वाईड अर्थातच अतिरिक्त या धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावर. पाटणेश्वरी मैदानावर खेळली जाणारी स्पर्धा, चौथी रात्र या स्पर्धेची. उद्या मात्र मेगा फिनाले, अंतिम रात्र असेल आराध्या स्पोर्ट्स पाटणोली आयोजित स्पर्धा. हाही वाईड, दिशाहीन गोलंदाजी, लगेच रिव्ह्यू घेतलाय. सेकंदाचाही विलंब न करता वाट पाहिली नाही, लगेच रिव्ह्यू. म्हणजे थोडासा कॉन्फिडन्स आहे गोलंदाजांनी किपरकडे की हा वाईड नसेल कदाचित, परंतु पाहिलं जाईल, चित्र स्पष्ट होईल स्क्रीनवर. कंट्रोल रूममध्ये तिसरे पंच जॉईंट होतील अर्थातच आमच्या आयोजनाच्या भूमिकेत. पाहूया काय असेल डिसिजन. स्क्रीनवर तपासलं जाईल, दोन्ही एंड मात्र तपासलं जाईल. यस, डिसिजन आलेला वाईड बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इथून रिव्ह्यू समाप्त झालाय. फिल्डिंग बॅटिंग रिव्ह्यूच्या अगेन्स्ट फिल्डिंग रिव्ह्यू इथे समाप्त झालाय, कारण त्यांनी थोडासा संशय व्यक्त केला होता की हा वाईड नसेल, परंतु केलं चित्र स्पष्ट, इट्स अ वाईड बॉल. हा बॉल लेफ्ट केलाय, फलंदाजाने सोडून दिलाय. गदी वेगाने चेंडू फेकल्यानंतर सोडल्यानंतर पुन्हा त्याला फलंदाजाला आपण मागे, त्यांना सांगून काय फायदा. तिथे ते खेळतात, त्यांना कॉन्फिडन्स आहे. अशा वेळी रिव्ह्यू फुकट जातो, कारण आपण बाहेरून सांगतो की घे रिव्ह्यू, परंतु ते खेळतायत त्यांना बरोबर समजतं मैदानात. आणि वेग आहे या गोलंदाजाकडे. पुन्हा रिव्ह्यूचा वापर, बॅटिंग रिव्ह्यूनं वापर केलाय. फिल्डिंग रिव्ह्यू समाप्त झालाय, आता बॅटिंग रिव्ह्यू पाहूया सक्सेस होत आहे की नाही. वाईडसाठी रिव्ह्यू वापरलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. तपासलं जाईल, ऑन द लाईन बघायला लागेल, कारण या नियमामध्ये ऑन द लाईनवरनं बॉल गेल्यानंतर देखील वाईड दिला जात नाही. आपण मागच्या 2 रात्रीमध्ये पाहिलं पंचांच्या भूमिकेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा ऑन द लाईन, बरोबर लाईनच्या काहीसा जवळून बॉल गेला आणि दोघांचे रिव्ह्यू इथे समाप्त झालेले आहेत. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आता रिव्ह्यूची भानगड राहणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. आता ऑन फील्ड अंपायर्स काय असेल ते डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल 8. सोडून दिलाय. अंपायर सिग्नल वाईड बॉल. या गोलंदाज कल्पेशकडे पाहिलं ना तर ऑफ टू ऑफ स्टंप, प्रत्येक बॉल ऑफ स्टंपला फेकतोय, अगदी वाईड लेन लगत वाईड यॉर्क बॉल फेकतोय, त्यामुळे वाईड बॉल जास्त पडत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढते 9 धावा. फुलर लेनचा बॉल आडव्या पाटनं केला. वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. क्षेत्ररक्षकावर चेंडूला पकडेल, थोडंसं क्षेत्ररक्षण ढिसाल पाहायला मिळालं. खराब क्षेत्ररक्षण झालं, त्याचा फायदा पुरेपूर घेतला फलंदाज अमोल आणि फलंदाज हितेश. हितेन का बोल हितेन ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा कल्पेश सापडील बॉल खेळेल. ओ वेग आहे, अगदी भन्नाट वेग, रफ्तार के गेंदबाज, तेज तर्रार. काय वेग आहे कल्पेशा.
सुहास पाटील पारगाव, अर्थातच लाडाने बंब्या ज्यांना म्हटलं जातं, 40+ उत्कृष्ट खेळाडू सुहास पाटील, आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती आहे पण व्यासपीठावर यावं. कल्पेश नंतर नेक्स्ट बॉल. अगदी अगदी इथे बघा, यष्टीरक्षक महेंद्र आणि गोलंदाज कल्पेश दोघेच मैदानावर खेळतायत असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. बॅट्समन वारंवार हुकतोय, चुकतोय, बॅटला बॉल लागत नाही, कुठेच खेळपट्टीच्या बाजूला बॉल जात नाही. त्यामुळं इथे फक्त बॉलर आणि किपर यांच्याकडेच थांबला जातोय. वाईड जरी आपण या ओव्हरमध्ये बघितली, तब्बल आलेत तीन वाईड बॉल आलेत आणि अमोल मात्र, आणि इथे काय गोलंदाजी, अगदी ब्लॉक हॉल, टेनिस क्रिकेटचा ब्रह्मास्त्र बुंध्यात अगदी फेकलेला हा बॉल तुम्हाला कल्पेशचं कौतुक करावं तेवढं कमी. 3 जरी वाईड फेकले ना, परंतु त्याने जेवढे बॉल फेकले, जेवढे चेंडू फेकले, त्या चेंडूला अगदी आपण बघितलं आता अक्षरशः बीट झाला बॅट्समन हितेन. जखडून ठेवलं, थांबवून ठेवलं हितेनला. आणि पाली टीमचा कल्पेश, ज्याने या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 5. कल्पेश सांगतोय निलेश तू सही तो मैं और सही. 11 मिनिटांचा इथे वापर केलाय 2 षटकांसाठी. आता 4 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत पाली संघ. या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हा षटक समाप्त करावा लागेल. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 11 धावा. तो उलटा आहे ना, मला काय दिसत नाही. आता येणारे 12 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता. 12 बॉल 41. आव्हान पुन्हा एकदा कठीण झालाय तो श्रीराम चिंचवली संघाला. 12 बॉल 41. नवीन गोलंदाज मैदानात येईल. गोलंदाजाचं नाव आहे प्रणय शेळके. पालीगाव म्हटलं तर शेळके ब्रदर्स या गावचे जावई. जमाई राजे की गेंदबाजी. पहिला बॉल अप ट्रॅकरचा होता, अगदी हुक करायचा होता. फर्स्ट वॉर्न आले गोलंदाजाला, उचली दिली होती. उचली आपण बघितली, जशी बॉलला मिळाली हुक करण्याचा प्रयत्न केला अमोलनं. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर स्थिर स्थगित. येणारे 11 बॉल 41 धावांची गरज. फक्त 11 धावा लागल्यात. गोलंदाज प्रणय शेळके. हा शॉट अँड पुल, ओहो, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय. ग्रामस्थ मंडळ चषकातला हा खणखणीत षटकार बर्थडे पर्सन हितेनच्या बॅट मधून. अमोल माफी असावी. खरं तर अमोलच्या बॅट मधून हा षटकार आलाय. आज ज्याचा वाढदिवस आहे. यास अमोल, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला शुभेच्छा असतील आमच्या कॉम्बॉक्स मधून अमोलसाठी. दुसरा उडवलाय हवे. उंची जास्त, लांबी कमी, परंतु लांबी ही जास्त. ऐन वेळेला असं वाटलं की हा चेंडू आतमध्ये आहे. लांबी ही तेवढीच आणि उंची ही तेवढीच. आला हा खणखणीत षटकार. आपलं ही सहर्ष स्वागत. अरुणजी राम पाटील या व्यासपीठावर दाखल झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. बघा आता धावसंख्या धावफलकावर एकंदरीत एकूण 23. येणारे 9 चेंडू आणि लक्ष असेल आता 29 धावांचं. नऊ चेंडू आणि 29 धावांची गरज. हाय खरं तर अमोलनं आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू क्षेत्ररक्षक आहे. स्ट्राईक रोटेट केली जाईल का? नाही. क्षेत्ररक्षक हुशार आहे, तो वेगानं आला चेंडूवर.
त्याला माहित आहे की कदाचित अमोल स्ट्राईक रोटेट करेल, परंतु अशा परिस्थितीमध्ये अमोलला नॉन स्ट्राईक किंवा थांबावं लागलं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव मिळाली. आता 8 बॉल आणि विजयासाठी लक्ष उरले 28. 8 चेंडू 28 धावांची आवश्यकता. हा बॉल जातोय डॉट. पाली संघ मैदानावर खेळतोय, गोलंदाजी करतोय, परंतु इथे मात्र हा उत्तुंग गगनभेदी हितेंच्या बॅट मधून आलेला हा निर्णायक क्षणाला खणखणीत षटकार. जय एकविरा माता अग्रे कुलांची कुलस्वामिनी. 1 ते 4 तारखेला एकविरेची यात्रा नक्की आहे. खूप चांगलं संगीत. तर आपण टॉस करण्यासाठी आमंत्रित करूया बेलवली 40+ आणि त्यांच्या विरोधात पाटणोली वॉरियर्स. पाटणोली 40+. पाटणोली आणि बेलवली या दोन्ही संघनायकाला विनंती आहे आपण टॉससाठी यायचं. तर धावसंख्या धावफलकावर टोटल झाली आहे एकंदरीत 30. आता 6 बॉल 22 आणि पाली टीम तुम्हाला या ठिकाणी पॅनलाइज केलंय. पाली टीम एक प्लेअर तुमचा आतमध्ये येईल. धनराज राम पाटील. धनराज राम पाटील यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. पाटणोली 40+ विपक्ष बेलवली 40+. तसेच अंकुश पदा पाटील यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अंकुशजी पाटील आपलं सहर्ष स्वागत. चला आता पाली टीमला 7 खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवावे लागतील. एकूण 7 प्लेअर. वेळेचं बंधन आहे, त्यामुळं 15 मिनिटाचा जास्त खर्च केल्यानंतर तुम्हाला पॅनलाइज केलं जात आहे. ही 5वी टीम असेल की ज्या टीमला वेळेच्या बंधनामुळं पॅनलाइज केलंय अंतिम ओव्हरमध्ये. चला मॅचकडे जाऊया. 6 बॉल 22 ची गरज. अजूनही मॅच बॅलन्स आहे. पाली संघाचं थोडंसं पारडं जड आहे अद्यापही, परंतु विचार केला तर सलामीची जोडीच खेळते आतापर्यंत चिंचवली संघाची, त्यामुळे तेवढं त्यांचाही या ठिकाणी मी पारडं जड आहे असे म्हणेन. पहिला बॉल. ओहो, बर्थडे बॉय आजच्या दिवसातला. खरं तर अमोलचा हा कॉट बिहाइंड द विकेट. मोठी विकेट ज्यानं 2 षटकार ठोकले होते, तो अमोल जाईल तंबूच्या श्रेयाला.
बॅक टू क्रिकेट. या 2 बॉलवर 2 विकेट ऑन हॅट्रिक गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. हर्षल 6 बॉल 22 ची गरज होती. विकेट हॅट्रिक. हो हो यस, हा एक विकेट हॅट्रिक हर्षलच्या नावावर या स्पर्धेतली दुसरी. गुड बॉलिंग हर्षल. फंटास्टिक बॉलिंग म्हणावी लागेल. विकेट हॅट्रिक स्लॉग ओव्हरचा षटक आहे. 6 बॉल 22 ची गरज होती. अमोलची जशी विकेट गेली त्यानंतर मात्र चिंचवली संघ अडचणीत आलाय. आता चेंडू आणि धावांचं जर अंतर बघितलं तर 3 बॉल 22 या मॅच मध्ये पूर्ण पकड मजबूत केले. सुपर 12 मध्ये जाण्याचं आता या ठिकाणी दृश्य स्पष्ट झालंय असं म्हणावं लागेल. हा एक सिंगल, 1 धाव मिळाली. आता 2 बॉल 21. सुपर 12 इथून जिंकणारा संघ उद्याच्या फायनल रात्रीमध्ये खेळण्यासाठी येईल. त्यामुळे पाली संघ मनातल्या मनात आता थोडासा आनंदित झाला असेल, खुश झाला असेल, कारण 2 बॉल 21 म्हटलं तर कठीण आव्हान आहे. वाईड बॉल, 1 धाव आली. आता 2 बॉल 20. आता येणारे 2 चेंडू आणि 20 धावा राहिल्यात. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मधली. श्रीराम चिंचवली संघ आज 1 विजय त्यांना मिळाला होता तरगर टीमच्या विरोधात, परंतु इथे हा भिरकावून फटका. अजून 1 विकेट नावावर लागलाय हर्षलच्या आणि आपल्या या गोलंदाजीतला 4था विकेट पटकावतोय हर्षल. वेल बॉल. नवीन फलंदाज मैदानात येतोय सूरज. लास्ट डिलिव्हरी आणि ही विकेट मिळाली तर अगदी विकेटच्या पुढे राहील हा गोलंदाज. या षटकामध्ये तब्बल 5 विकेट मिळवलेत. व्हॉट ए बॉलिंग.